नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषणाची घोषणा केली. उपोषणाच्या 26व्या दिवशी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन वांगचुक यांनी हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने दिपके आणि वांगचुक जंतर मंतर इथे एकत्र आले होते, परंतु आता त्यांनी स्वतःचे वेगवेगळे मार्ग निवडलेले दिसतात. बहुधा आपला अण्णा हजारे होईल अशी भीती वांगचुक यांना वाटली असावी आणि त्याची दाट शक्यता होती. रात्रभर अत्यंत वेगवान घडामोडी घडत होत्या. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर 11:52 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना संदेश देणारा एक व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यानंतर अवघ्या तासाभरामध्ये हे उपोषण नाट्य संपुष्टात आलं. एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11:52 हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर 1 तास 29 मिनिटांनी वांगचुक यांची पोस्ट एक्सवर अपलोड झाली, म्हणजे 1:21 आणि त्यांनी घोषणा केली की देशभरामध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने हिंसाचार होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता लक्षात घेऊन मी हे उपोषण मागे घेतोय. अमित शहा यांनी जितेंद्र सिंह आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर हे दोघे नेते गुरुग्राम येथे मेदांता हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाले. तिथे त्यांनी वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकारने वांगचुक यांच्या 3 मागण्या मान्य केल्याचं या दोन्ही नेत्यांनी वांगचुक यांना सांगितल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. या 3 मागण्या ज्या सरकारने मान्य केलेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत. एकतर ज्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केल्या त्यांच्या परिवारांना नुकसान भरपाई देण्याचा विचार सरकार करेल असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे. परीक्षा पद्धतीबद्दल संसदेमध्ये सविस्तर चर्चा होईल ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जंतर मंतर आणि दिल्लीमध्ये शांततेने आंदोलन केलं त्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल होणार नाही असं आश्वासन सरकारने वांगचुक यांना दिलेलं आहे. जेव्हा सरकार आणि कोणत्याही गटामध्ये वाटाघाटी होतात त्याच्यामध्ये जे शब्द वापरले जातात ते अत्यंत महत्वाचे आहेत. सरकारने आश्वासन दिलंय की शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल केले जाणार नाहीयेत. याचा अर्थ आंदोलनामध्ये ज्या लोकांनी तलवारी नाचवल्या, ज्या लोकांनी खुकरी काढून कॅमेराच्या समोर दाखवली, ज्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांना मारहाण केली, त्यांच्यावर पेपर स्प्रेचा मारा केला, महिला पत्रकारांच्या अंगचाटीला गेले, ज्यांनी नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली, ज्यांनी नरेंद्र मोदी यांचं तेरावं घातलं, अशा सगळ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करायला आता सरकार मोकळं आहे. भारतात नेपाळ आणि बांगलादेशची पुनरावृत्ती व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. अनेक जण त्या दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत. असं जर काही घडलं तर त्याला वांगचुक यांची हरकत असण्याचं काहीच कारण नाहीये, कारण त्यांची मानसिकता सुद्धा तशीच आहे आणि लडाखमध्ये वांगचुक यांनी हेच घडवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु यदा कदाचित असं काही घडलं तर त्याचं बिल आपल्या अंगावर फाटू नये याची काळजी वांगचुक घेताना दिसत आहेत. देशात हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त करत वांगचुक यांनी या आंदोलनातून माघार घेतलेली आहे. कदाचित अभिजित दिपकेचा मनसुबा त्यांच्या लक्षात आलाय किंवा जे लोक त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले त्यांनी या संदर्भात अनेक सज्जड पुरावे त्यांच्या समोर ठेवलेले आहेत. वांगचुक यांचं जे माघार नाट्य आहे त्याच्या मागे बऱ्याच घडामोडी एका रात्रीमध्ये घडलेल्या आहेत. येत्या काही काळामध्ये या घडामोडी जनतेच्या समोर येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार आणि वांगचुक यांच्या दरम्यान जी युद्धबंदी झालेली आहे ती तात्पुरती ठरण्याची शक्यता आहे. तशीच जशी इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान युद्धबंदी झाली होती. वांगचुक यांची ही खेळी असू शकते, कारण वांगचुक हे काही अण्णा हजारे नाहीयेत. त्यांचे पाकिस्तान, चायना आणि अमेरिका या तिन्ही देशातील अनेक संघटनांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि वांगचुक यांनी त्यांच्या क्षमतेचा परिचय याच्यापूर्वी लडाखमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे या युद्धबंदीनंतर सरकार अधिक दक्ष असणार हे उघड आहे. सरकारला दक्ष राहावंच लागेल. वांगचुक जंतर मंतरवर उपोषण करत होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली आणि त्यांना रवाना केलं वेदांता हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर अर्थात उपोषणाची जबाबदारी आली अभिजित दिपके याच्यावर. त्याने उपोषण सुरू सुद्धा केलं, परंतु काल त्यांनी जाहीर केलं की माझी तब्येत बिघडली आहे आणि त्याने उपोषणामध्ये ब्रेक घेतला आणि पुन्हा तो जमा झाला त्याच्या एसी रूम मध्ये. दिपकेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपोषण वगैरे या भानगडी त्याला सोसवणारे नाहीयेत आणि हे त्याने याच्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. नाजूक प्रकृतीचे हे तथाकथित युवा नेते नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यायला सांगतायत. ते नरेंद्र मोदी जे नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस फक्त पाण्यावर असतात आणि एखादं फळ 9 दिवस उपवास करून ते काम करत असतात, 18 तास काम करत असतात, त्यांना राजीनामा द्यायला सांगतायत हे दिपके सारखे लोक जे 1 दिवस उपाशी राहू शकत नाहीत. दिपके जेव्हा अमेरिकेवरून भारतात दाखल झाला पहिल्या दिवसापासून त्याने आपल्या नाजूक तब्येतीचा परिचय दिलेला आहे. तो जंतर मंतरवर दाखल झाला, त्याने आंदोलनाची घोषणा केली, परंतु हे आंदोलन संध्याकाळी 6च्या आत संपलं कारण दिपकेला तिथलं ऊनच सोसवलं नाही. नंतर तिथे वांगचुक दाखल झाले. वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं.
आणि दीपकेला असं वाटलं असेल आता वांगचूक उपोषण करतायत, आपल्याला उपोषण करण्याची काय गरज. त्यामुळे दीपके तिथेच थांबला. वांगचूक यांना तो साथ देत होता. दीपके आणि त्याची टोळी कचोरी, समोसे, बर्गर, बिर्याणी असं सगळं व्यवस्थित हाणत होते आणि सोनम वांगचूक यांना साथ देत होते. 20 जुलै पासून यांचा मोर्चा सुरू झाला आणि त्या मोर्चामध्ये तथाकथित विद्यार्थी लाठ्या खात होते आणि कॉक्रोच पार्टीचा प्रवक्ता विजय दाहिया हा मस्तपैकी बर्गर हाणत होता. बर्गर खाताना त्याचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर दीपकेला असं वाटलं की हा अडचणीचा ठरू शकेल. त्यामुळे दीपकेने त्याला निरोप पाठवला, बाबा तू आता जंतर मंतरवर येऊच नकोस, आमचं आम्ही बघून घेऊ. आणि त्याच्यानंतर विजय दाहियाने एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याने म्हटलं की मी बर्गर खात होतो म्हणून तू मला हटवलंस, परंतु वांगचूक जेव्हा उपोषण करत होते तर तू सुद्धा कचोऱ्या हाणत होतास, तेव्हा काय, त्यामुळे तू सुद्धा राजीनामा दिला पाहिजेस. म्हणजे थोडक्यात काय, हा विजय दाहिया अभिजित दीपकेचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतोय. कॉक्रोच पार्टी स्थापन होऊन जुम्मा काही दिवस झालेले आहेत आणि सगळे कॉक्रोच एकमेकांना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न करतायत. वांगचूक यांना जेव्हा पोलिसांनी अटक केली, म्हणजे त्यांना जंतर मंतरवरून उचललं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, ज्यावेळी पोलीस ही कारवाई करत होते तेव्हा सुद्धा हा अभिजित दीपके त्या उपोषण स्थळी नव्हता. तो आपल्या एसी रूम मध्ये मस्तपैकी आराम करत होता. वांगचूक यांच्या हे लक्षात आलं नसेल असं नाहीये आणि त्याच्यामुळे अभिजित दीपकेच्या मनसुब्याचा त्यांना वास आला. त्यांच्या लक्षात आलं की हा दीपके आपल्याला व्यवस्थित वापरून घेण्याचा प्रयत्न करतोय, हा आपला अण्णा हजारे करण्याची शक्यता आहे. हे जग सतत बदलतंय असं म्हणतात, परंतु या जगामध्ये काही घटना अशा असतात ज्यांची सतत पुनरावृत्ती होत असते. 2012च्या सुमारास दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये लोकपाल आंदोलन सुरू झालं. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं. अण्णा लोकपाल विधेयकासाठी लढत होते आणि त्यांच्यासोबत जे अरविंद केजरीवाल होते आणि एकूणच त्यांच्या सोबत जी मंडळी होती त्यांची नजर होती दिल्लीच्या तख्तावर. दिल्लीच्या तख्तावर नजर ठेवून अरविंद केजरीवाल अण्णांच्या सोबत वावरत होते आणि जनतेला थापा मारत होते, मी राजकारणात कधी येणार नाही, मी निवडणुका लढणार नाही, मी कधी सरकारी बंगला घेणार नाही, मी कधी सरकारी गाडी वापरणार नाही. अण्णा हजारे यांच्याबद्दल 100 आक्षेप घेता येतील, परंतु त्यांचा जो हेतू होता तो शुद्ध होता. अण्णा हजारेंना लोकपाल विषयाचं कधी राजकारण करायचं नव्हतं, ते जनतेसाठी लढत होते. अरविंद केजरीवाल यांचं मात्र तसं नव्हतं. लोकपाल लढ्यामध्ये अण्णा हजारे यांचा वापर केल्यानंतर टिश्यू पेपर सारखं अण्णा हजारे यांना फेकून देण्यात आलं. मुलाबाळांच्या डोक्यावर हात ठेवून अरविंद केजरीवाल यांनी ज्या ज्या शब्दा घेतल्या होत्या त्या सगळ्या शब्दा त्यांनी यमुनेमध्ये विसर्जित केल्या. ते राजकारणात सुद्धा आले, ते मुख्यमंत्री सुद्धा झाले, त्यांनी सरकारी बंगला घेतला, त्यांनी सरकारी गाडी सुद्धा वापरली. एवढंच काय, जनतेच्या पैशाने त्यांनी शीश महल सारखे शौक सुद्धा पूर्ण करून घेतले. आणि वांगचूक यांना हे सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांना त्या लोकपाल आंदोलनाची आठवण झाली असावी. त्यांना अभिजित दीपकेमध्ये अरविंद केजरीवाल दिसत असावा आणि त्याच्यामुळे त्यांनी कदाचित आंदोलनातून माघार घेतली असावी. 2021-22 मध्ये जे शेतकरी आंदोलन झालं त्या आंदोलनाला ज्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला त्यांच्या मनामध्ये दूर दूरपर्यंत शेतकरी हित नव्हतं. आणि आता जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याही मनात विद्यार्थ्यांचं हित दूर दूरपर्यंत नाहीये. राहुल गांधी या आंदोलनामध्ये उतरले, त्यांनी पंतप्रधान निवासाच्या समोर आंदोलन केलं आणि त्यांच्या आंदोलनावर वांगचूक यांची पत्नी गीतांजली हिने प्रतिक्रिया दिलेली आहे. गीतांजली असं म्हणाल्या की राहुल गांधी यांचं आंदोलन प्रामाणिक नव्हतं, त्यांनी पंतप्रधान निवासाच्या समोर आंदोलन न करता जंतर मंतरवर आंदोलन केलं पाहिजे होतं. आता राहुल गांधी जंतर मंतरवर आंदोलन कशाला करतील, तिथे जर आंदोलन केलं असतं तर मीडियाचा फोकस निम्मा अभिजित दीपकेवर गेला असता, निम्मा राहुल गांधी यांच्यावर. त्यांना पूर्ण फोकस स्वतःवर हवा होता, त्यांना मीडियामध्ये पब्लिसिटी हवी होती, त्यांना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं, म्हणून राहुल गांधी यांनी वेगळं आंदोलन केलं. तर आंदोलनामध्ये आता श्रेयासाठी साठमारी सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यक्षमता आणि त्यांची लोकप्रियता या दोन्ही गोष्टी विरोधकांसाठी अत्यंत अडचणीच्या ठरलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काल रात्री 11:52 सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक संदेश होता, पेपर फुटी प्रकरण आम्ही हलक्यात घेतलेलं नाहीये आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही खटला चालवू असं आश्वासन मोदींनी या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. इंस्टाग्रामवर 233 दशलक्ष, युट्यूबवर 11 लाख आणि एक्सवर या व्हिडिओला जवळजवळ 27 दशलक्ष व्ह्यूज मिळालेले आहेत. प्रचंड व्हायरल झालेल्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचं स्वागत केलेलं आहे. थोडं उशिरा का होईना परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात त्यांनी पालकांना सुद्धा सांत्वना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वांगचूक यांनी या आंदोलनातून माघार घेतलेली आहे, उपोषण मागे घेतलेलं आहे, परंतु अभिजित दीपके यांनी मात्र हे आंदोलन जारी ठेवण्याची घोषणा केलेली आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
राजीनामा देत नाहीयेत. राहुल गांधींनी दीपकेंच्या मागणीला आणखी 2 मागण्यांचं शेपूट जोडलेलं आहे. ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांच्यावर राहुल गांधी यांना कारवाई हवी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे. यापैकी कोणतीही मागणी मान्य होण्याची शक्यता नाहीये. राहुल गांधी यांना हे ठाऊक आहे. बहुधा म्हणूनच त्यांनी या 3 मागण्या रेटलेल्या आहेत. महात्मा गांधी आफ्रिकेवरून आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांचं नेतृत्व केलं. दीपकेला असं वाटलं असावं की आपण अमेरिकेतून आलो आहे, आपण पण कदाचित भारतीयांचं नेतृत्व करू शकतो. प्रत्यक्षात नेतृत्व आणि आंदोलन या दोन्ही गोष्टी दीपकेला झेपणार नाहीयेत, कारण एसी शिवाय तो राहू शकत नाही. उन्हाचा त्याला त्रास होतो, त्याला उपवास सुद्धा झेपत नाही. अशी व्यक्ती देशातल्या तरुणाचं नेतृत्व करू शकत नाही. दीपकेची ती क्षमता नाहीये. नरेंद्र मोदी यांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दीपकेकडे कोणतेही कर्तृत्व नाहीये. आणि कॉक्रोच जनता पार्टीचे जे समर्थक होते, रातोरात निर्माण झालेले कोट्यवधी समर्थक, त्यांच्या सुद्धा हे आता लक्षात आलेलं आहे. कॉक्रोच समर्थकांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतायत की आम्ही आंदोलनामध्ये लाठ्या खात असताना अभिजित दीपके आणि सौरव दास हे दोघेही एसी रूम मध्ये बसले होते. एसी रूम मध्ये आराम करण्याबाबत जे आंदोलक अभिजित दीपकेला सवाल करत होते, त्यांची तोंड बंद करण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास याला रवाना करण्यात आलं. हा दास या आंदोलकांच्या समोर आला आणि पूर्णपणे गळपडला, कारण आंदोलकांनी त्याला सांगितलं आम्ही इथे लाठ्या खातोय आणि तू मला ज्ञान द्यायला इथे कशाला आलायस. सौरव दासला त्यांनी माफी सुद्धा मागायला सांगितली. अभिजित दीपकेला सुद्धा माफी मागायला या आंदोलकांनी सांगितलेली आहे. अभिजित दीपके या देशामध्ये जे संतप्त विद्यार्थी आहेत त्यांच्या संतापावर स्वार होऊन या देशामध्ये आपली राजकीय पोळी भाजायला आला होता. त्याचे जे राजकीय मालक चालक आणि सूत्रधार आहेत त्यांना खुश करायला आला होता, त्यांची सुपारी वाजवायला आला होता. परंतु त्याच्या आता लक्षात आलं असेल या देशाच्या तरुणांचं नेतृत्व करणं सोपं नाहीये. त्याच्यासाठी एकतर वाघाचं काळीच पाहिजे आणि वाघावर स्वार होण्यासारखं हे सगळं आहे. अभिजित दीपकेची ती क्षमता नाहीये. त्याने जो फुगा फुगवण्याचा प्रयत्न केला होता त्याला सोनम वांगचुक म्हणजे त्याच्या अण्णा हजारेंनी टाचणी लावलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार, धन्यवाद.